आज आपण अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत म्हणजे काय आणि ती कशी काढायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम माझ्या सुनील बुळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढायची म्हणजे प्रत्येक संख्येतील अंकाला त्याच्या स्थानानुसार किंमत प्राप्त झालेली असते. मग त्या स्थानावरून ती किंमत काढणे म्हणजेच त्याची स्थानिक किंमत काढणे. साधं उदाहरण घेऊया. 45. आता या 45 मध्ये 5 हा एकक स्थानी आहे आणि 4 हे दशक स्थानी. याची मांडणी करत असताना आपल्याला काय करावं लागेल? एकक, दशक, यातील 4 हे दशक आहेत 4 आणि 5 एकक आहेत. मग आता या 4चं स्थान काय तर दशक, 5चं स्थान काय एकक. मग आता 4ची किंमत काढायची झाली तर 4 दशक म्हणजे 40. 4 दशक म्हणजे 40 आणि 5 एकक म्हणजे 5च. मग 4ची स्थानिक किंमत 40, 5ची किंमत 5च. अशा पद्धतीनं या स्थानावरून आपल्याला स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. स्थानिक किंमत काढण्यासाठी एकक, दशक, शतक, हजार. आपल्याला हा क्रम उजवीकडून डावीकडे पाठ असला पाहिजे. म्हणजे 4 अंकी संख्येचं, 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, ज्या काही संख्या असतील त्या अंकांची आपल्याला स्थानिक किंमत सहजासहजी काढता येणार आहे. हजाराच्या अगोदर 10,000. या पद्धतीने आपल्याला समजा 4,903 संख्या दिली आणि यातील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत जर विचारली तर काढायची कशी? आता 9ची स्थानिक किंमत किती असं जर विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल? 3 म्हणजे एकक स्थानी, मांडणी करूया. 0 दशक, 9 शतक आहेत आणि 4 हजार आहेत. पण आता इथं 9ची स्थानिक किंमत विचारलेली आहे आपल्याला. मग आता इथं 9ची स्थानिक किंमत म्हणजे काय तर 9 लिहूया आणि पुढे जेवढे अंक आहेत 1, 2 अंक म्हणून पुढे 2 शून्य देऊन टाकूया. म्हणजे 900 याची किंमत आली. 9ची स्थानिक किंमत 900 आली. दुसऱ्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं झालं की आपण अंक जे आहे तसा लिहायचा आणि जेवढे अंक आहेत तेवढे पुढे शून्य द्यायचे. पण 900च कसं तर 9 शतक म्हणजे काय? शतक म्हणजे 100 आणि किती 100 आहेत तर 9 100 म्हणजे 9 100 म्हणजेच 900 ही त्याची स्थानिक किंमत झाली. या पद्धतीनं आपण स्थानिक किंमत शोधायची आहे. आता दुसरी किंमत म्हणजे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय तर जे दिसते ती किंमत. आता 45 मध्ये या 4ची किंमत दर्शनी किंमत किती असं विचारलं तर 4 हे जरी दशक स्थानावर असले तरी त्याची किंमत दिसते किती 4. म्हणजे फक्त 4च ही याची दर्शनी किंमत असेल. दुसरं उदाहरण बघा. 4,903 मी ह्याच संख्या घेतल्या. यातील 9ची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे. पण आता इथं दर्शनी किंमत किती असं विचारलं तर आपल्याला 9ची दिसते किती किंमत तर 9च. म्हणून आपल्याला उत्तर सुद्धा इथं येणार आहे 9च. दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या अंक दिसते तीच किंमत. 9ला 9, पण स्थानिक किंमत मात्र त्याच्या स्थानावरून ओळखायचं आहे. या पद्धतीनं स्थानिक किंमत आपण अभ्यासलो. एक उदाहरण बघा. 5,814 यातील 8 या अंकाचे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत किती असा जर प्रश्न असेल तर 8ची स्थानिक किंमत आपल्याला काय सांगायला लागेल? एकक, दशक, शतक. म्हणजेच काय 8 शतक सांगितलेत म्हणजेच 800. किंवा दुसऱ्या पद्धतीने मग सांगितल्याप्रमाणे आहे तो अंक लिहायचा. 8 लिहिला. पुढे अंक किती आहेत? 1, 2 अंक आहेत. 1, 2 शून्य देऊन टाकले मी. 800च उत्तर येतं.
आणि दर्शनी किंमत 8 दिसतात किती 8 8ची किंमत 8च येणार. अशा पद्धतीनं ही स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपण अभ्यासली.